तर नमस्कार भावांनो, मी श्वेत कहांडळ. तर तुम्हाला आता मागच्या व्हिडिओत म्हणजे त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये समजलंच असेल की आपल्याला जे छोटे डाळिंब आहे म्हणजे ज्या डाळिंबांना स्पॉट आले आहे पावसामुळं, तर ते आपण खुडायचं काम चालू आहे कालपासून. तर आज पण ते काय अर्धं काम राहिलं होतं, तेवढं अर्धा भाग राहिलेला आहे, तर ते करायचं आहे. तर भावांनो, आपण काल या मोठ्या प्लॉटला ना स्लरी टाकली होती. हे बघा इथं स्लरी, ही स्लरी आपण पूर्ण फार्मला म्हणजे पूर्ण बागाला आपल्या टाकलेली होती. आणि कालचे जे डाळिंब होते म्हणजे जे मार्केटला घेऊन जायचे होते, तर त्यासाठी ट्रॅक्टर तिकडे गेलाय. म्हणून म्हणजे बर्डे बाबांनी त्यांनी काय केलंय, इथं जाळीत म्हणजे कॅरेटमध्येच सगळं माल वगैरे भरलाय. आणि जेव्हा ट्रॅक्टर येईल आपला मार्केटवरून, तर तेव्हा आपण तो ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लोड करणार. म्हणून बघा, पावसामुळं हा माल खराब झालेला आहे. आणि याच्यावरती पावसामुळं हे जे छोटे छोटे डाग पण आलेले आहे काळ्या कलरचे, याच्यासाठीच आपण ते खोडतोय. कारण की जर खोडलं नाही तर ते खाली पडून जातं आणि मालाच खूप नुकसान होऊन जातं. 6 गल्ल्या खुडल्या, भरायचं भाऊ आता ते मग ते भरले. 4-5 गल्ल्या बाकी होते, आता ते खुडू राहिलो आज. पावसामुळे आहे ना एवढी नुकसान झालेली आहे, त्याला बेमाप नाही आता. बघा भावांनो, इकडूनच्या हे 5-6 गल्ल्या ना, तर यांचं काल खुडून झालं होतं म्हणजे हार्वेस्टिंग करून झाली होती ती. आणि ते नंतर भरावं पण लागतं. त्याच्यामुळं मग आपण काय केलं का, इकडूनच्या जे 4-5 गल्ल्या बाकी होत्या तर त्या ठेवल्या, त्या आज पूर्ण करणार आहे. आता ते खुडायचं काम करताय तिकडं, तोपर्यंत आपण पोल्ट्रीवर जाऊन येऊ. आणि नाही, पावसाळ्यात चिखल एवढा होऊन जातो ना का बघा, चालायची वांदे होऊन जातात डायरेक्ट. आणि ट्रॅक्टर तर एवढा वेळ फसताय का त्याला माप नाही. तर भावांनो, आज आपल्याला ना पोल्ट्रीमध्ये फेमिगेशन प्रोसेस करायची. तर फेमिगेशन प्रोसेस काय असती, तर मी ते तुम्हाला आज पूर्णपणे दाखवणार आहे. आपण आहे ना यावेळेस या फार्मचं जे शेडचं खत होतं, तर ते आपण इथं स्टॉक करून ठेवलेलं आहे शेडखाली. पावसामुळं बघा आपलं भेंडीची, वांग्याची कशी ग्रोथ झालेली आहे. भावांनो, जी फेमिगेशन प्रोसेस राहते ना, तर आपल्याला तिच्यासाठी जे कर्टन्स राहतात, जे पडदे राहतात, तर ते पूर्ण पॅक लागतात. आणि आपण फेमिगेशन प्रोसेस म्हणजे थोडक्यात सांगायचं ठरलं तर आपण त्याच्यात धूर वगैरे होतो त्याचा, ते लिक्विड दोन हे राहतात लिक्विड, तर ते दोघांची रिएक्शन होती आणि त्याच्यामुळं ते हे होतं, धूर होतो त्याचा. त्या जुन्या फार्मचे तर पडदे आपण पॅक केलेले, आता इथं थोडंसं राहिलं ते पॅक करून घेऊ थोड्या वेळाने. आणि खालचं जे इकडंचं राहिले, तर तिकडं विंचिंगचा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, तर ते आपले वायरूप आहे ते सटकून गेलेले आहे. तर भावांनो, ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं, तर त्याच्यासाठी आपण हँडग्लोव्ज घालून घेऊ. आणि ही कॅप आपण घेतलेली मिरर कॅप, तर ती पण लावणार आहे. पाहून आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथं फॉर्म्युलिन घेतलं आहे आणि इथं ब्लिचिंग पावडर घेतली थोडीशी. तर याच्यात आपण फॉर्म्युलिन आणि ब्लिचिंग पावडर टाकली तर त्याचा धूर होतो आणि तो पूर्ण फार्ममध्ये पसरतो. तर त्यासाठी आपण ती खिडकी बंद करू पहिले. तर आता तुम्हाला ते कसं वर्क होतं मी ते दाखवतो. आय होप भावांनो, तुम्हाला आपली जी फेमिगेशन प्रोसेस आहे ती समजली असेल. आणि आता आपल्याला बर्निंग पण करायची. तर बर्निंग कशी करता हे पण मी तुम्हाला नंतर सांगेलच. तर भावांनो, घरी आलो आणि मार्केटवरून पप्पा ट्रॅक्टर पण घेऊन आले. शेवटची गल्ली राहिली भरायची खुडायची, ते झाल्यानंतर आहे ना भरायला बसायची. तर भावांनो, आता डाळिंब खुडायचे ऑलमोस्ट कंप्लीट होतच आलेलं आहे. आणि आता ते पूर्ण आपल्या शेडमध्ये घेऊन जाऊन तर तिथं आता सॉर्टिंग करायची आहे. म्हणजे चांगलं डाळिंब आपल्या चांगल्या जाळीत भरायचं आणि खराब डाळिंब दुसऱ्या जाळीत भरून घ्यायचं. आणि आपल्या फार्मवर आपल्याला हे करायचं आहे, बर्निंग करायची. तर बर्निंगचा व्हिडिओ पण तुम्हाला येऊन जाईल.
आता पुढच्या व्लॉगमध्ये आपण ती बर्निंग पण कशी करायची ते वगैरे सर्व सांगेल. आज मी तुम्हाला फेमिगेशन कसं करायचं ते सांगितलं होतं. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. बाय.